जर आपल्या बोकड्यासोबत रात्री झालं असतं ना, तर सकाळी आपल्याला बोकड्या सुद्धा बघायला भेटला नसता आपला. तर रामकृष्णारी मंडळी बोकड्यांनी त्या गेटमध्ये त्याला असं फसवून घेतलं होतं, काढायला जावं तर फाशीच बसत होती. जसं बसत त्याला तिथून काढलं आणि सगळे शेळ्या बाहेर सोडल्या, कारण की आज थंडी पण लई सुटली होती. त्याच्यामुळे शेक केला मस्तपैकी. बघा सगळ्या शेळ्या काय स्तब्ध होऊन मस्तपैकी शेकू राहिल्या. बाकीच्या शेळ्यांना थंडीच वाजत नव्हती, गेल्या पळून. मग मी आवरून बिवरून आलो इकडे स्टँडवर, कारण की बाबांना आज जायचं होतं नगरला पट्टीला. आज बाबा एकटेच जाणार आहेत, त्याच्यामुळे बाबांना मस्तपैकी एसटीत बसून दिलं आणि मी आलो घरी. आता बोकड्याला मस्तपैकी खुराक टाकला, गवत घेतलं, थोड्या शेळ्यांना कुट्टी करायला लागलो. आता मला इंस्टाग्राम आणि युट्यूबवर भरपूर अशा कमेंट येतात की बाबा तुमची कुट्टी मशीन दाखवा. आता ही आपली अशी कुट्टी मशीन आहे, इंजिनवर चालते. आपण लाईटवरची घेतली नाही, कारण की आपली इथं लाईट आहे जरा कमी जास्त आहे. इंजिनवर चालती तर चालती, इतकी भारी कुट्टी आहे. मागून घास घालायचं नाही तर पुढून निस्ती भुकटी निघती बो बाहेर. एवढ्यात चुकून माझ्याकडून जास्त घास गेला आणि ते घास फासला बाबा. आता तेच मी मोकळा करत होतो, मस्तपैकी मोकळा केला, शेळ्यांना कुट्टी टाकली. तेवढ्यात बघत होतं या बोकडाला काय झालं काय माहिती, मलाच मारायला लागलाय. मी त्याचसोबत थोडं खेळलो मग आणि आलो होतो खालच्या वावरात. आता आपला जो गहू पिवळा पडला होता ना, त्याच्यामुळे आपण आहे ना काल मारला होता युरिया आणि पाणी दिलं होतं. सगळा गहू एक नंबर दिसतोय बरं का, काही काही ठिकाणीच पिवळा दिसतोय. आता तुम्ही जो कमेंट मध्ये उपाय सांगितला होता या गावाला, एक नंबर रिझल्ट आलेला आहे त्याचा. तुमच्या मनापासून धन्यवाद. आता चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय.